नमस्कार. जी.आर. कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पुणे मधून कृषी विभागामार्फत फवारणी पंपासाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता व यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते याची संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तर फवारणी पंपसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला zpune.selsyojna.com या वेबसाईट वर यायचे. तर तुम्ही वेबसाईट पाहू शकता व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या वेबसाईट वर येऊ शकता. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वेबसाईटचा पेज दिसेल. तर वेबसाईटच्या पेजवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईडला दिसेल अर्जदार. तर अर्जदार यावर आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन असतील, नवीन अर्जदार, अर्जदार लॉग इन. तर अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे नवीन लाभार्थी नोंदणी आहे ती नवीन लाभार्थी नोंदणी करायची यासाठीचा व्हिडिओ बनवलाय. तर आय बटन मध्ये त्याची लिंक दिली जाईल, त्यामधून तुम्ही नवीन लाभार्थी नोंदणी करू शकता. तर सर्व जिल्हा परिषदेसाठी नवीन लाभार्थी नोंदणी आहे ती नवीन लाभार्थी नोंदणी सारखीच असणार आहे. तर आता आपण जे काही लाभार्थी नोंदणी केले त्यामध्ये आपल्याला आपला जो काही मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक टाकायचा आणि जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचे. तर आपण इथे जो काही मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेऊया. तर इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतलेले, त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे. जर तुम्ही लाभार्थी नोंदणी केली नसेल तर इथे नवीन अर्जदार नोंदणीसाठी येथे क्लिक करा, यावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता. आपण नोंदणी केलेले तर इथे लॉग इन वर क्लिक करू. इथे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही तुमचा प्रोफाईलचा पेज आहे तो प्रोफाईलचा पेज तुम्हाला दिसेल. तर यामध्ये आपल्याला फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करायचे. तर यामध्ये आपल्याला 3 विभाग दिसतील. 3 विभागामध्ये पहिला समाज कल्याण विभाग असेल, त्यानंतर दिव्यांग कल्याण विभाग असेल व त्यानंतर कृषी विभाग असेल. तर आपल्याला जो काही अर्ज करायचे तो कृषी विभागामार्फत करायचे. त्यामध्ये तुम्हाला इथे 75% अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे. तर यासाठी जी काही अंतिम मुदत आहे ती अंतिम मुदत 30/9/2025 असणार आहे. तर तुम्ही जो काही अर्ज करणार आहे तो 30 तारखेपर्यंत करू शकता. तर यामध्ये तुम्हाला इथे 75% अनुदानावर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस माहिती भरली असेल ती माहिती तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचे. पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला यामध्ये महत्वाची अशी माहिती भरायची. तर महत्वाच्या माहितीमध्ये तुम्हाला 9 नंबरच्या ऑप्शन मध्ये मागणी असलेल्या अवजाराचे नाव. तर मागणी असलेल्या अवजाराच्या नावामध्ये तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन असतील, त्यामध्ये तुम्हाला खाली शेवटचा ऑप्शन असणार आहे बॅटरी ऑपरेटेड स्नॅक स्प्रे पंप. तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 10 नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला फार्मर आयडी, जो काही तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन शेतकरी आयडी कार्ड बनवला असेल तो फार्मर आयडी तुम्हाला यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला 11 नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीचे धारण क्षेत्र. तुमचे जे काही जमिनीचा 7/12 असेल त्यावर जे काही क्षेत्र असेल ते क्षेत्र तुम्हाला यामध्ये टाकायचे. त्यानंतर इथे 12 नंबरचा ऑप्शन आहे. 12 नंबरच्या ऑप्शन मध्ये लाभार्थीकडील सिंचन सुविधा, विहीर, कॅनॉल, पाझर तलाव, नदी इत्यादी. तर यामध्ये तुमच्या जे काही सिंचन सुविधा असेल ती सिंचन सुविधा तुम्हाला यामध्ये निवडायची जे काही असेल ती. त्यानंतर तुम्हाला 13 नंबरचा ऑप्शन असणार आहे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य, विद्युत पंप, इंजिन. तर यामध्ये कोणतं तुमचं साहित्य असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला 14 नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारी जनावरांची संख्या. तर जे काही जनावरे संख्या असेल ती तुम्हाला यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 15 नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही. जर विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे, नसेल तर नाहीवरच ठेवायचे. हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे असल्यास मध्ये विद्युत कनेक्शन निवडा, 3 फेज आहे, सिंगल फेज आहे की नाहीये
हे तुम्हाला सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे अपलोड आवश्यक कागदपत्रे, तर जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात त्या डॉक्युमेंटची जी काही साईज आहे ती प्रत्येकी 2 MB पेक्षा जास्त नसावी, म्हणजे त्यांची जी काही साईज आहे ती साईज 2 MB पेक्षा कमी ठेवायची। त्याच्यानंतर तुम्हाला इथे 16 नंबरचा ऑप्शन आहे, जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर शेतीचा आठव उतारा अपलोड करा। आठव मागे 3 महिन्यातील असावा, म्हणजे जो काही तुमच्या शेतीचा आठव उतारा असणार आहे हा 3 महिन्याच्या आतमधला असला पाहिजे आणि त्याची जी काही साईज ठेवणार ती 2 MB पेक्षा कमी ठेवायची। तर तुम्हाला इथे 16 नंबरच्या ऑप्शन मध्ये आठव उतारा अपलोड करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला 17 नंबरच्या ऑप्शन मध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा। तुमचे जे काही कुटुंब छोटे असल्याबाबतचा इथे लाल कलर मध्ये प्रतिज्ञापत्र डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे, तो डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन त्यावर जी काही माहिती ती माहिती भरून तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र अपलोड करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला 18 नंबरचा ऑप्शन आहे 7/12 उतारा अपलोड करा। जो काही जमिनीचा 7/12 उतारा आहे तो जमिनीचा 7/12 उतारा अपलोड करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर 19 नंबरचा ऑप्शन आहे सिंचन सुविधेअंतर्गत विद्युत पंप संच लाईट बिल अपलोड करा। तुमच्यावर जर लाईट बिल असेल तर लाईट बिल अपलोड करायचं, नसेल तर सोडून दिलं तरी काही हरकत नाही। ज्यांच्या खाली इथे तुम्हाला स्टार दिसत आहे ते स्टार जे काही डॉक्युमेंट स्टार असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे। ज्यांच्या खाली स्टार नसेल ते डॉक्युमेंट्स किंवा ती माहिती भरली नाही तरी चालेल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। टिकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिसतील, रिसेट करा, अर्ज पाठवा, प्रिंट व्यू। तर तुम्हाला रिसेट करा हा पर्याय तुम्हाला माहिती पुन्हा भरायची असेल यासाठी देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवा, तर अर्ज पाठवा यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज सबमिट होईल। तर अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल, तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यात आलेला आहे, जतन करण्यात आलेला आहे। तर त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर ओके म्हणून ऑप्शन येईल, तर ओके वर क्लिक करायचे। ओके वर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक ऑप्शन येईल, पॉपअप येईल, त्या पॉपअप मध्ये तुम्हाला प्रिंट काढायची आहे का असा ऑप्शन येईल, तर त्यावरही ओके करायचे। त्यावर ओके केल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन, तर प्रिंट तुम्ही PDF मध्ये सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंटिंग काढू शकता। तर अशा प्रकारे जिल्हा परिषद मार्फत बॅटरी ऑपरेटेड नॅप स्प्रे पंप साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता व यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिले असतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर इतर योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।